तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जिथं 10 ते 15 तास लागतात तिथं आमचं दर्शन फक्त 1.5 तासांमध्ये झालं. कसं या सांगतो. आमच्या तिरुपती दर्शनाची सुरुवात पहाटे आई अंबाबाईच्या दर्शनाने झाली. कोल्हापूर ते तिरुपती जवळपास 900 किलोमीटर अंतर बाय रोड जात असाल तर या रोडवर पाऊस खूप असतो, त्यामुळे हे लक्षात ठेवूनच निघा. जवळपास 15 तासांच्या प्रवासानंतर आपण तिरुपतीमध्ये पोहोचतो. तिरुपतीवरून ज्या डोंगरावर देव राहतात तिरुमला, तिकडे जाणारा टोल नाका रात्री 10:30 वाजता बंद होतो, त्यामुळे स्टेसाठी खालीच थांबावं लागतं. तिरुपतीमध्ये भरपूर मराठी हॉटेल्स आहेत. त्यातीलच एक 3,500 रुपयेमध्ये 3 बेड असलेली मोठी रूम आम्ही 7 लोकांसाठी घेतली होती. पहाटे 3 वाजता तिरुपती टोलगेट ओपन होतात. आम्ही रात्रभर विश्रांती घेऊन सकाळी 6 वाजता तिरुमलाकडे निघालो. तिरुपती टोल नाक्यावर आपलं संपूर्ण चेकिंग केलं जातं, ज्यामध्ये आमचा ड्रोन पण स्कॅन झाला आणि पोलिसांकडून तो काढून घेतला होता. पण टेन्शन नाही, दर्शन घेऊन खाली आल्यावर पोलिसांकडून तो परतही केला. दर्शनासाठी इथल्या 300 रुपयाचा पास काढला असेल तर 1 ते 4 तासांमध्ये तुमचं दर्शन होऊन जाईल आणि फ्री दर्शन लाईनमधून गेला तर 6 ते 18 तास लागू शकतात. आम्ही 1 महिना आधीच कोल्हापूरमध्ये एका एजंटकडून दर्शन पास काढलेला, त्यामुळे आमचं दर्शन फक्त 1.5 तासांमध्ये झालं. तुम्ही पण जर तिरुपतीला येत असाल तर दर्शन पास काढूनच या, नाहीतर खूप त्रास होऊ शकतो. संपूर्ण तिरुपतीवर स्वच्छता नीटनेटकेपणा एवढा आहे की साध्या प्लास्टिक बॉटल्स पण इथे बॅन आहेत. स्वर्ग म्हणतात ना, तो हाच तिरुपती बालाजी. त्यानंतर इथल्या केळीच्या पानांवर प्रसाद घेऊन पुढे निघालो. तिरुपतीपासून 200 किलोमीटर असलेल्या चिक्कबल्लापूर येथील आदियोगी शिवा स्टॅच्यू पाहण्यासाठी. रात्री आदियोगी स्टॅच्यूवर खूप सुंदर लाईट शो असतो. आम्हाला पोहोचायला रात्रीचे 1:30 वाजले. मंदिराचे गेट्स बंद झालेले, तिथेच रूम घेऊन स्टे केला आणि नेक्स्ट डे सकाळी 7 वाजता महादेवाच्या आदियोगी रूपातील भव्य मूर्ती पाहून कोल्हापूरसाठी निघालो. 600 किलोमीटर प्रवास 15 तासात पूर्ण करून रात्री 10 वाजता आई अंबाबाईच्या दर्शनाने या 3 दिवसाच्या ट्रिपचा शेवट केला.